माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कणोली। माझ्या भाषणाचा विषय स्वराज्याच्या धगधगता यज्ञकुंडात छत्रपती संभाजी महाराज। कोंढाण्यासाठी तान्हाजी गेला, घोडखिंडी समोर बाजी आला। महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला, स्वराज्य रक्षक संभाजी झाला। आज असे म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत, पण त्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। त्या माँसाहेब जिजाऊ 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील, पण त्यांची पूजा फार कमी माणसे करतात। पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसे माझ्या राजाची पूजा करतात। ते जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि ए संभा मर सकता है लेकिन कभी बेईमान नहीं हो सकता असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज। या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला आणि तोफांचा गडगडाट झाला। सनई चौघडे वाजू लागले, सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरू लागले। भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला आणि सह्याद्रीच्या कडे कपारीत एकच आरोळी घुमली। माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू राजा जन्मला। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतात अंगातलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर बसले स्वराज्याचे धाकले झाले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना संपविण्यास आला दिल्लीचा औरंगजेब। अरे संपविण्यास शिवरायांचे स्वराज्य औरंगजेबाला। सांग संभाजी तू कशी देणार टक्कर याला? अरे सांग संभाजी तू कशी देणार टक्कर याला? 1 लाख सेवक त्याचे, खजिना 33 कोटींचा, विकत घेण्यासाठी आले कणा मराठी मातीचा, कणा मराठी मातीचा। 3000 हत्ती, 5000 उंट आणि 400 घेऊन तोफा 40 नातू, 22 ते सरदार, अमीर मनाचा मेळा भरदार। अरे हा भव्य देह पाहून दडपून जाई छाती, भल्या भल्यांनी औरंग्याशी पत्कारली शरणागती। कुठे हा वनवा, कुठे हा शिवाचा दिवा, एका झुळकेत भिजून जाई येतो मोगली हवा। 6 महिन्यांमध्ये जिंकून येईन बाळ शंभूची गादी, बाळ शंभूची गादी। ते बर्बाद होतील जे लागतील मोगलांच्या नादी, अशी दहशत होती त्या काळाची। मित्रांनो, 6 महिन्यांमध्ये शिवरायांचे राज्य जिंकायचे, संभाजीला मारून टाकायचे, दक्षिण दिग्विजय जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचे असे औरंगजेबने ठरविले। औरंगजेबने पहिला किल्ला जिंकायचा ठरविला तो रामशेज। रामशेज हा साध्या टेकडीवरचा किल्ला। औरंगजेब 7.5 वर्ष लढत राहिला तरी तो किल्ला तो जिंकू शकला नाही। औरंगजेबच काय, औरंगजेबाच्या बापाला सुद्धा हा किल्ला जिंकता आला नसता, कारण औरंगजेब हा किल्ला लढत होता, कारण तो त्याला जिंकायचा होता आणि आपले हिम्मत गमावले किल्ला लढत होते, कारण शुभाचे राज्य वाचवण्यासाठी, कारण शुभाचे राज्य वाचवण्यासाठी। अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता त्याचा कावा, अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता त्याचा कावा। निधड्या छातीचा असा एकमेव छावा, निधड्या छातीचा असा एकमेव छावा। अशा या महान राजाचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला। शेवटी एवढेच म्हणेन, पाहुणी तुमचे शौर्य मृत्यू नतमस्तक झाला, पाहुणी तुमचे शौर्य मृत्यू नतमस्तक झाला। स्वराज्याच्या या मातीसाठी माझा शंभू अमर झाला, स्वराज्याच्या या मातीसाठी माझा शंभू अमर झाला। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। टाळ्या जरा मोठ्याने वाजवा, टाळ्या जरा जोरात वाजवायच्या।